अखंड नामजप समितीच्या वतीने विश्वबंधुत्वासाठी सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ नामलिखित यज्ञात सामील व्हा असे आव्हान श्री स्वामी समर्थ अखंड नामजप समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी जुळे सोलापूर येथील बनशंकरी नगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड नामजप लिखित व त्यांचे वाटप प्रसंगी उपस्थित स्वामी भक्त बंधू भगिनींना केले। श्री स्वामी समर्थ अखंड नामजप समितीच्या वतीने शतकोटी लिखित नामजप यज्ञ सुरू आहे। त्या अंतर्गत जुळे सोलापूर बनशंकरी नगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात नामजप लिखित व त्यांचे वाटप शुभारंभ प्रसंगी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, मंदिर पुजारी विजय चव्हाण, नामजप समितीचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज, समितीचे सदस्य प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, भारत देवकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। प्रारंभी श्री स्वामी समर्थांची महापूजा, महाआरती व पालखी सेवा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर सुमारे 300 भाविक भक्त बंधू भगिनींना लिखित नामजप पुस्तकाचे वाटप करण्यात आले। यावेळी समितीचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी लिखित यज्ञाची माहिती व महत्त्व सांगितले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी श्री स्वामी समर्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकच मी फक्त मुद्दा वेळ घेणार आहे। स्वामी समर्थांची सेवा या ठिकाणी झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात आणि वेळ भरपूर झाला आहे। एक फक्त एक मिनिट शांत आहे का? आपल्या या आध्यात्मिक आणि भक्ती मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे नाम असं आपल्याला सर्वांना होत आहे। नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे असं संतांनी महंतांनी स्वामी समर्थांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आम्ही एक अखंड नामजप लिखित यज्ञ समितीच्या माध्यमातून शतकोटी नामयज्ञ लिखित पुस्तकांचा आम्ही या ठिकाणी यज्ञ सुरू केलेला आहे। आता जवळजवळ 2 महिने झाले प्रत्येक गुरुवारी एकेका मंदिरात जातो आम्ही या पुस्तकाविषयी माहिती सांगून तुम्हाला हे पुस्तक देणार आहे। या लिखित पुस्तकाच्या माध्यमातून एका पुस्तकामध्ये 2500 या नामजप असणार आहे आणि या नामजपाच्या मध्ये शतकोटी नामजप म्हणजे 1,00,000 पुस्तक या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला। म्हणून सर्व या ठिकाणी मी मंदिराच्या माध्यमातून डांगे साहेबांना सांगितलं भक्त लोक इथे या, आमची सेवा बी आरती झाली। फार मोठा एकदम मी अध्यात्मिकमध्ये माझा जन्म गेलेला आहे, आश्रममध्ये राहतो मी, म्हणून एकदम या पूजापाठ बघून सर्वांचा भक्तिभावना बघून एक ती सिस्टीम बघून मला एक आनंद वाटला की स्वामी समर्थ खरोखरच या ठिकाणी प्रसन्न झाले आहेत। तुम्हाला सगळ्यांना अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।